नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओएसिस करियर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सेटनेट परीक्षा पेपर क्रमांक 1 साठी अत्यंत महत्त्वाचं असणारं प्रकरण म्हणजे हायर एज्युकेशन सिस्टीम, ज्याला आपण उच्च शिक्षण प्रणाली असं देखील म्हणतो। भाग 6 मध्ये आपण या प्रकरणावर आधारित काही सराव प्रश्नावर चर्चा करणार आहोत। या अगोदर आपण भाग 5 पर्यंत 1 ते 5 पर्यंत काही ओल्ड क्वेश्चन पेपरच्या संदर्भानं आपण जे झालेले पेपर आहेत त्या पेपरच्या संदर्भानं कॅटेगरी वाईज आपण या युनिटच्या संदर्भानं व्हिडिओवर चर्चा केलेली आहे। तर अधिक वेळ न घेता लगेच प्रश्न पाहूयात। प्रश्न आहे, कोणत्या प्राचीन विद्यापीठात धर्मगंज नावाचे 9 मजली ग्रंथालय होते? या ग्रंथालयाचे रत्नसागर, रत्नोदधी व रत्नरंजक असे प्रमुख भाग होते। सरळ सरळ तुम्हाला एवढं किमान लक्षात ठेवायचं आहे की धर्मगंज नावाचं ग्रंथालय कोणत्या विद्यापीठाशी संबंधित आहे, तर ते आहे नालंदा विद्यापीठाशी संबंधित। नालंदा विद्यापीठ गुप्त काळामध्ये बांधल्या गेलं होतं आणि तो जो राजा होता तो होता कुमार गुप्त। याच्या काळामध्ये ते निर्माण केलं गेलं आणि बौद्ध तत्त्वज्ञानाशी ते रिलेटेड आहे। ठीक आहे। बाकी तक्षशिला विद्यापीठ तर प्राचीन गांधार देशाची राजधानी होती आणि वैदिक काळाच्या संदर्भानं वैदिक शिक्षणाच्या संदर्भानं तक्षशिला विद्यापीठ आहे। विक्रमशिला विद्यापीठ हे पाल राजाच्या धर्मपाल राजा म्हणजे पाल वंशामधील धर्मपालनं या विद्यापीठाची स्थापना केलेली होती साधारणतः 8व्या शतकामध्ये आणि बौद्ध शिक्षणाच्या संदर्भानं आहे। किमान आपल्याला पर्यायाबद्दल पण बेसिक माहिती असणं गरजेचं आहे। त्यानंतर भारतीय शिक्षणाचे ध्येय डॅश डॅश हे आहे, समाजात एकता प्रस्थापित करणं, समाजात एकजिन्सीपणा आणणे, समाजातील विविधता वाढविणे असं काही नसतं, समाजात जागृती निर्माण करणे। ठीक आहे, एकजिन्सीपणा आणणे शक्य नाही म्हणून डी पेक्षा ये पर्याय बघा, समाजामध्ये एकता प्रस्थापित करणे, कारण विविध धर्माची विविध वंशाची पंथाची भारतामध्ये लोक राहतात म्हणून भारतीय शिक्षणाचे ध्येय काय आहे तर समाजामध्ये एकता प्रस्थापित करणे। त्यानंतर शैक्षणिक धोरण 2020 नुसार शालेय स्तरावरील पूर्व अध्ययन स्तरामध्ये इयत्तांचा समावेश असेल। आता 2020च्या धोरणानुसार जो आकृतिबंध आहे तो आहे 5+3+3+4। ठीक आहे। आणि याच्यामध्ये साधारणतः 4 स्तर आहेत। म्हणजे पहिला जो स्तर आहे याला नाव आहे पायाभूत स्तर। याच्यामध्ये वयवर्ष 3 ते 6 अंगणवाडी विद्यार्थी जाईल आणि 6 ते 8 पहिली ते दुसरी, म्हणजे वयवर्ष 3 ते 6 अंगणवाडी आणि नंतर 6 ते 8 पहिली ते दुसरी असा तो स्तर आहे, त्याला नाव आहे पायाभूत स्तर। 6 ते 8 पहिली ते दुसरी। दुसरा आहे पूर्व अध्ययन स्तर। आता आपल्याला पण पूर्व अध्ययन स्तर विचारला ना, तर पूर्व अध्ययन स्तर म्हणजे 3री ते 5वी, म्हणजे पर्यायी एक उत्तर आहे। म्हणजे पूर्व अध्ययन स्तर वयवर्ष 8 ते 11 आणि वर्ग आहे 3री ते 5वी, 3री ते 5वी। त्याच्यानंतर तिसरा आहे पूर्व माध्यमिक स्तर वयवर्ष 11 ते 14 आणि इयत्ता आहे 6वी ते 8वी। आणि त्याच्यानंतर चौथा आहे ज्याला नाव आहे माध्यमिक स्तर वयवर्ष 14 ते 18 आणि इयत्ता आहे 9वी ते 12वी। या अशा पद्धतीनं NEP 2020च्या संदर्भानं स्तर रचना करण्यात आलेली आहे, ते तुम्ही संदर्भ लक्षात घ्या। त्यानंतर मुलींच्या तांत्रिक, व्यावसायिक आणि औद्योगिक शिक्षणाच्या विकासाचे मार्ग यामध्ये सुचविले आहेत। तर हे नॅशनल पॉलिसी ऑफ एज्युकेशन 1986 न सुचविले होते आणि त्याच्यानंतर पुढे जो प्रोग्राम ऑफ ॲक्शन ज्याला आपण कृती कार्यक्रम असं म्हणतो, या कृती कार्यक्रम 1992च्या मध्ये देखील मुलींच्या
जे तांत्रिक व्यावसायिक आणि औद्योगिक शिक्षण आहे त्या संदर्भानं आपल्याला शिफारशी करण्यात आल्या होत्या, म्हणून पर्याय सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. म्हणजे शैक्षणिक धोरण 1986 मध्ये पण होत्या आणि कृती कार्यक्रम 1992 मध्ये पण होत्या. त्यानंतर खालीलपैकी कोणती संस्था भारतातील तांत्रिक आणि व्यवस्थापन शिक्षणाच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवते? तांत्रिक, ठीक आहे, आणि व्यवस्थापन, टेक्निकल आणि मॅनेजमेंटच्या संदर्भानं कोणती संस्था काम करते? तर ती करते AICTE. पर्याय सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे, जिला आपण ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन असं संबोधतो. कारण काय, जी NCTE आहे, जिला आपण नॅशनल काउन्सिल फॉर टीचर एज्युकेशन म्हणतो, ही शिक्षकाच्या संदर्भानं काम करते, शिक्षकाच्या संदर्भानं. मग त्याचं प्रशिक्षण असेल, BEd कॉलेजेस असेल. MCI जी आहे, जिला आपण मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया म्हणतो, ही वैद्यकीय शिक्षणाच्या संदर्भानं काम करते. आणि CSIR ही संस्था जी आहे, जिला आपण काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च म्हणतो, ही सायंटिफिक आणि औद्योगिक शिक्षण जे आहे, म्हणजे वैज्ञानिक आणि औद्योगिक शिक्षण जे आहे त्याच्या संदर्भानं काम करते. ठीक आहे. त्यानंतर भारत सरकारने कोणत्या घटना दुरुस्तीने सर्व शिक्षा अभियान अनिवार्य केले? तर ती होती 86वी घटना दुरुस्ती. याच घटना दुरुस्तीनं आपल्याला माहिती आहे की 6 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचं शिक्षण मिळालं होतं आणि ही घटना दुरुस्ती झाली होती 2002 मध्ये. हे पण थोडासा संदर्भ लक्षात ठेवा. त्यानंतर राष्ट्रीय शिक्षण दरवर्षी रोजी साजरा केला जातो. तर राष्ट्रीय शिक्षण जे आहे तो दरवर्षी 11 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. 2008 मध्ये हे घोषित करण्यात आला होता. 11 नोव्हेंबर ही मौलाना अब्दुल कलाम आझाद यांचा जन्मदिन आहे आणि आपल्याला माहिती आहे की ते भारताचे पहिले शिक्षण मंत्री होते. बाकीचे पर्याय 3 जानेवारी आपल्या महाराष्ट्रामध्ये 3 जानेवारी बालिका दिन साजरा केला जातो, ज्या दिवशी सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस असतो. 5 सप्टेंबर आपल्या भारतामध्ये शिक्षक दिन साजरा केला जातो, ज्या दिवशी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती असते. आणि 15 ऑक्टोबर हा जागतिक विद्यार्थी दिन साजरा केला जातो, ज्या दिवशी डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा जन्मदिन असतो. हा पण संदर्भ थोडासा लक्षात ठेवा. अशा पद्धतीनं आपण हायर एज्युकेशनच्या संदर्भानं काही सराव प्रश्न पाहिले. आपल्याला जर वेळ मिळाला तर कंटिन्युअस आपण ही व्हिडिओ सिरीज चालू ठेवू, जेणेकरून येणाऱ्या एक्झामला तुम्हाला हे सराव प्रश्न उपयुक्त ठरतील. आपण ओल्ड क्वेश्चनचं ॲनालिसिस करून आपण 15 जून 2025 रोजी जी सेट परीक्षा होणार आहे त्यासाठी आपण सराव पेपर सिरीज घेत आहोत, ज्यामध्ये तुम्हाला 12 PDF पेपर, म्हणजे अर्थात आता परीक्षा पुढे ढकलल्यामुळे आपण +4 केले, तर 12 + 4 पेपर तुम्हाला म्हणजे 16 पेपर देण्यात येतील. या 16 पेपरची फीस असणार आहे 450 रुपये आणि हे पेपर तुम्हाला व्हॉट्सअपला PDF स्वरूपामध्ये पाठवल्या जाणार आहेत. PDF पेपर, आन्सर की आणि विश्लेषणाचे व्हिडिओ. कसं जॉईन करू शकता तुम्ही? 98 23 24 71 91 या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करू शकता आणि तो स्क्रीनशॉट तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. जॉईन केल्याच्या नंतर पुढच्या ज्या डेट्स आहेत त्याचे पेपर तुम्हाला त्या तारखेप्रमाणे मिळतील. मात्र जॉईन केल्याच्या अगोदरच्या ज्या डेट्स आहेत त्याचे सर्व झालेले पेपर तुम्हाला एकदाच मिळून जातील. धन्यवाद.